तुम्ही माझ्याकडे पाहिलं म्हणलं असं नाही मिशेवाली बाई कुठून आली काय सांगतो मला एकदम नवस करायचं आहे. मी नमस्कारासाठी म्हणे मला माहिती पडलं कामनवाड्यामध्ये जत्रा आहे आणि कामनवाड्यामध्ये जत्रेला आहे ना हनुमंतरायाला जर नवस केला आमच्या लग्नाला 20 वर्ष झाले अजून मूल बाळच नाही. मी पण ऐकलंय ह्याचे मारुती आहे ना नवसा लय पावत मी आतापर्यंत लय ऐकलं त्या एखाद्याला पोरगं नसलं तर नवस एखाद्याचं जर पोरगं 5 वर्ष नसलं तेव्हा मला पास कर बरोबर पेढे वाटेल असं नवस तो कोणता नवस नवस जर तुला पावला काय करणार सांगो लोकांना मी देवाला नमस्कार काय करणार म्हणून मी काय म्हणतो माहिती नमस्कार सासरा माझा गावी गेला आणि तिकडचं खपली द्याला तुम्हाला बायको आहे का सोंगे काय बापाच्या बळा उठली का आणि मग अरे म्हणजे तुझा सासरा म्हणजे माझा बाप तो रोज सकाळी देतो मला पाणी आण पोरी चहा आण पोरी अरे बाई तो सासरा म्हणजे माझा बाप नाही बोल आता तो सासरा माझा बाप नाही तो सासरा कोणता महाराज कोणता खऱ्या अर्थाने सासरा म्हणजे अहंकार आहे महाराज ते सासरा जर अहंकार जर माणसाला वाढला महाराज तर खऱ्या अर्थाने माणूस लयाला जातो आणि अहंकार जर माणसाला वाढला तर माणूस काय करतो लोक ते कर्म करतो तर कोणाला कशाचा अहंकार तर कोणाला कशाचा अहंकार बरोबर खऱ्या अर्थाने जर पाहिलं महाराज अहंकार माणसाला जर तुम्हाला जर अहंकाराचं जर म्हणायचं म्हणलं ते रावण एवढा पुण्यवान होता त्या रावणाच्या लंकेमध्ये सर्व देव बंधुत्व असा रावण होता पण खऱ्या अर्थाने त्याच्याकडे एक वाईट गुण होता तो म्हणजे अहंकार खरं अहंकाराला या रावणाला एवढा अहंकार झाला महाराज तर खऱ्या अर्थाने या अहंकाराने पूर्ण रावणाला काय केलं आहे रावणाचं जीवन बर्बाद केलं अंत अहंकार केला म्हणून अहंकार चांगला नाही म्हणून अहंकार जर तुम्हाला असला तर तुमचं खरंच जीवन लयाला जाणवणार नाही म्हणून काय म्हणतात सासरा माझा गावी गेला आणि तिकडची खपली द्याला भवानी आई वनीची सप्तशृंगी आई कामाडवाड्याची मरी आई गावा आई तुला भवानी आई गावा आई तुला भवानी आई
सासू माझी जाच करीते आणि लवकर नेई ग तिला. काय म्हणली? अहो सासूबाई लय किटकिट करता. अगं आई, हा येणे असेच भांडे धुतले अशाच पोळ्या लाटल्या. हा अगं ती सासू आहे आणि तू सून आहे. अहो मग त्यांनी सून आहे ना मी, त्यांनी माझं सुनायला पाहिजे ना. मग आई आता हा माझ्या बापाच्या मुलावर उठली, हा आता माझ्या आईच्या मुलावर उठली. बर बर मग तुला आता मी घरात घेईन का? तसे आहेतच ना ती. मग अगं ती सासू म्हणजे कोणती? माझी आई नाही बाबा. मग सासू म्हणजे काय? काय? दुसऱ्या क्षणाला दिल्लीत, दिल्लीतून तिसऱ्या क्षणात लगेच नाशिक, चौथ्या क्षणात लगेच नगर, पुन्हा एवढं मन पटापटा वापरतं. बरं खऱ्या अर्थाने ज्याचं मन स्थिर नाही त्याचं जिंदगी स्थिर नाही महाराज. खऱ्या अर्थाने तुम्हाला मन स्थिर करायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं? आपल्याला ध्यान धारणा करावी लागेल. बरोबर. देवाचं नामस्मरण करावं लागेल, कीर्तन भजन करावं लागेल, भारुड ऐकावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने नामांकित कीर्तन करावे. खऱ्या अर्थाने ज्याचा कीर्तनाचा अभ्यास आहे त्या माणसाचे ध्यान ऐकायला लागेल, कीर्तन ऐकावं लागेल. म्हणून ती जर खऱ्या सासूला जर तुम्हाला बाजूला करायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने मन शुद्ध ठेवावं लागेल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटी, तसं ज्याचं मन शुद्ध माझी जाच करते आणि तिला भवानी आई कोल्हापूरची अंबाबाई रोडगावाई जाऊ माझी फडफड बोलते आणि गोडकी करगतीला फडफड करतो म्हणजे ती आपली जी वाचा खऱ्या अर्थाने विचार केला तर आपली वाचा चांगली असते तर माणूस चांगला राहू शकतो. आपली वाचा जर चुकली तर आपण काही आपल्याकडून वाईट गोष्टी घेतो. म्हणून आपल्या जे शब्द आहेत म्हणून वापरला पाहिजे. आता ही जी नणंद आहे ही काय ती वचवच तिला तोड घाल, तिला तोड घाल, तिला तोड घाल. काय होतं? काय होतंय? त्याच्यामध्ये नारळ बाजूचे भांडण लागतात. तिची नाव लागली त्याला कर, तिची नाव लागली याला कर. म्हणून मी तर वाचले माणूस असला की त्याच्यातून पुढचं वाईट करणं घडत नाही मला. म्हणून काय म्हणते? जाऊ माझी फडफड बोलते भवानी आई कामटवाड्याची मरी आई रोडगावा आई. नंद्याचा काट किरकिर करतो आमच्या नंदबाई. एक नाही दोन नाही हो, चांगले 5-6 पोरं आणि दिवाळीला खाजीला येते आमच्याकडे. मग बसावं ना ते पोरांनी सारखं किरकिर किरकिर किरकिर. नंद्याचं काट किरकिर करत आणि देवा मरी आई खरूज होऊ दे त्याला. कोणतं काय गर्व गर्व माणसं आले ना वर. अहंकार माणसं आले ना. हलून बरोबर. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला गौरवांना शरीर करायचा, आपल्या शरीरामधून जर नाश करायचा असेल तर कीर्ती पण बंद करावी लागते. खऱ्या अर्थाने ती करता सुद्धा नाही महाराज तर आपल्या संसारामध्ये मी कीर्ती चालू असते. तर आपण म्हणजे आपल्या एकामेकाशी वागत नाही, सुनाशी नीट वागत नाही, सासूशी नीट वागत नाही, बापाशी नीट वागत नाही, बाप पोराशी नीट वागत नाही, भाव भावाचं जमत नाही, गावकऱ्यांचं जमत नाही. ती किरकिर 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 घरात आहे. नंद्याचं काट किरकिर करतात आणि खरू देऊ दे त्याला भवानी आई
सध्या आईवर उठली जाऊ बाई म्हणते फडफड बोलते जाऊ बाई आता यांचं नाही झालं आता मी काय करणार बाई काय करते? त्याला मारून आहुती देई आणि मोकळी कर ग मला आता तू माझ्या पुढं उठली. मग तुम्हाला तुमच्या आईला बोलले चालत नाही अगं बाई खूप हा. असलं तर माणसाला मान आहे. कसं काय असं याला कुठून गेलं हा. तुला कोण कुत्र अरे म्हणजे दादा म्हणजे मी नाही मग दादा म्हणजे क्रोध क्रोध म्हणजे फार भयंकर असतो महाराज तर एखाद्याला राग आला रागाच्या भरात कुणी काय करते काय करतो एकामेकाला हुकशीत अरे. एकामेकाला मारामारा करते बरोबर. कुणी कोणी गचनी करते कुणी कोणाच्या अंगावर पुराण टाकते कुणी कोणाच्या अंगावर काय करते धावडे टाकते काय होतं जर असं जर क्रोधाने केलं तर मग काय होतं त्याच्यात पोलीस केस होती महाराज पोलीस केस झाली की त्याला काय होते जेल होते म्हणजे सगळं आयुष्य त्याचं काय होतं त्या जेलमध्ये सगळं जातं म्हणून क्रोध चांगला नाही महाराज क्रोध जर कोणाला क्रोध आला बरोबर तर काय करा काय करा? एखाद्या आपल्या जवळच्या मंदिरापाशी जा त्या मंदिरामध्ये थोडं शांत बसा प्राणायाम करा तुम्ही आपल्या मनाला शांत करण्यासाठी थोडं काहीतरी बाजूला कुठेतरी जा चांगल्या ठिकाणी शांत ठिकाणी जाऊन बसा तीर्थाच्या ठिकाणी जाऊन बसा तर तुम्हाला शांत होईल जर त्या क्रोधाच्या भरात तुम्ही वाईट कर्म केलं तर तुमचं आयुष्य बरबाद होण्याशिवाय राहणार नाही महाराज. मी तर वेगळंच ऐकलं होतं तुम्ही आज तुम्ही इथं आल्यानंतर कसं काय चांगलं बोलायला लागले मला तेच समजत आता बाई हा आता इथं अहो मला असं माहिती होतं क्रोध आला तर भाई बोलत 2-4 थापटे मारा आता काय आपल्या घरातच निघाला जातो दोघांचं हा पण इथं आता इथं कोण आहे तो रामचंद्राचे भक्त हनुमान आहे बरं इथं विठ्ठल रुक्माई आहे शंकर भगवान आहे यांच्या समोर जर मी तुला जर असं जर हाणमार केली हा. तर या बाय मान आवडी बोट नाही मोठे ते पाहू राहिले बरं का त्या जर घरी आले तर तो म्हणत होती एका जनार्दनी सवेत जाऊ दे मला पोलीस नको एका जनार्दनी सवेत जाऊ दे आणि मोकळी कर ग मला सासरीचं वाट लावलं सासूची वाट लावली तुझ्या नंदाची वाट लावली काठीची वाट लावली नवऱ्याची वाट लावली आणि एकटी काय बघायचं काय बजेट काय द्यायचं एकटी तुला काय साठी द्यावायचंय अहो ते लावा लावा करायला नाही हा सिरियल पाहायला नाही तुला काय साठी ठेवायचंय हा. तुझं नित्यक्रमाने मंदिरामध्ये तुझ्याकडून हरिपाठ झाला पाहिजे सकाळी काकडा झाला पाहिजे सप्त्याला तुझ्याकडून चांगलं गायन झालं पाहिजे तुझं कीर्तन भजन झालं पाहिजे परमार्थ झाला पाहिजे खऱ्या अर्थाने हे चांगलं काम करण्यासाठी तुला इथं ठेवायचं आहे. म्हणून काय एका जणांनी सगळे